भेटणार नाही असा निर्धार पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय। आमदार राजेंद्र राऊत फक्त निरोप घेऊन आले होते, मध्यस्थीसाठी कुणालाही पाठवतात असं म्हणत जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। तर आरक्षणाचा विषय तातडीने तडीस नेण्याचं आश्वासन दिल्यानं सलाईन लावून घेतलं, मात्र सरकारनं शब्द फिरवला तर पुन्हा उपचार बंद करेन असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार नाही। अंमलबजावणीला 5 महिने वेळ लागतो का असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय। तसंच चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळांवर मनोज जरांगेंनी टीका केली आहे। ते फक्त निरोप घेऊन आले होते। ते कोणी असो, तो कोणत्या पक्षाचा आमदार असो, तो कोणत्या पार्टीचा असो, तो कोणाचाही असो, मला पहिल्यापासूनच 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे, घेणं देणं नाही आहे। कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं, मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना। याच्यासाठी ते सरकारकडे जात आहेत, येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीस काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीस काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल। चंद्रकांत पाटील असं म्हणाले की 10 पैकी 9.5 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही असं नसतं, 10 पैकी 8 मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवं। कोणत्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा त्यांना, 8 कोणत्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला इथं। पुन्हा भुजबळ असं म्हणाले की शेपूट आहे ते वाढतच राहणार, एक मागणी झाली की पुढची मागणी, पुढची झाली की पुढच्या पुढची मागणी। त्याला नाही कळत काही, ते कामातून गेलेले पोर। एवढं ओबीसी अडचणीत आला असता का, त्याच्यामुळेच अडचणी आलं बधीर येते। मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना, आता हे दुर्लक्ष करतीलच। तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल। तसं काय नाही, जिच्याला तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत, माझी जाती एक आहे, आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना। मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। मागण्यांबाबत कार्यवाही वेगाने सुरू असून सरकारची ओबीसी नेत्यांसोबत देखील चर्चा सुरू असल्याचं ते म्हटलंय। सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि निश्चितपणे ज्या काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। सरकार मराठा समाजाच्या संदर्भात संवेदनशीलही आहे आणि पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई आम्ही पूर्ण करू। श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण चाललेलं आहे, सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे। सरकार त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर कारवाई देखील करत आहे। प्रामुख्याने मागच्या काळात आम्ही जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं की जाळपोळीच्या व्यतिरिक्तच्या केसेस परत घ्यायच्या आहेत, त्या केसेस परत घेण्याची जी काही कारवाई आहे ती अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेली आहे। ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे, विशेषतः भुजबळ साहेब असतील, अन्य ओबीसी नेते असतील, यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे। किंबहुना ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना या ठिकाणी आपल्याला आजही सर्टिफिकेट देता येतं आणि सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे। त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे।
तर कार्यवाही